गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण 1.5 जोन ऑफ आर्क हा वन ॲक्ट प्ले त्याचा असणारा मिनिंग समजून घेतलेला होता. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे असणारे वॉर्मिंग अप क्वेश्चन्स, मार्जिन क्वेश्चन्स, ॲट द सेम टाईम त्याचे असणारे टॉपिकच्या खालचे असणारे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, 1.5 जोन ऑफ आर्क यातला जो फर्स्ट सेक्शन आहे वॉर्मिंग अप सेक्शन, याचा फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्कस इन ग्रुप्स, पेअर्स अँड मेक अ लिस्ट ऑफ द वेपन्स यूज्ड इन द ओल्ड टाइम्स अँड इन द प्रेझेंट टाइम्स. पूर्वीच्या काळी वापरली जाणारी वेपन्स आणि आत्ताच्या काळात वापरली जाणारी वेपन्स असा एक चार्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. वेपन्स यूज्ड इन द पास्ट, पूर्वी काय काय वापरलं जायचं? स्वॉर्ड्स, स्पेअर्स, लॅन्सेस, डॅगर्स, बॅटल ॲक्सेस, बोज अँड ॲरोज अँड स्टोन्स असे जुने पूर्वीचे हत्यार असायचे. बट सध्या ते चेंज झाली आणि आत्ता सध्या जे आपण वापरतो त्याच्यामध्ये पिस्टल्स, मशीन गन्स, रायफल्स, मिसाईल्स, बॉम्ब्स, ग्रेनेड्स, न्यूक्लिअर वेपन्स अशी हत्यारं आपण वॉर टाईमच्या वेळी आपण वापरत असतो. तर असा हा फर्स्ट क्वेश्चन वॉर्मिंग अप सेक्शनमधला होता. सेकंड क्वेश्चन जो आपला आहे तो काय आहे, तर इमॅजिन दॅट यू आर द कॅप्टन ऑफ युअर स्कूल कबड्डी टीम. युअर फायनल मॅच इज अगेन्स्ट अ व्हेरी स्ट्रॉंग टीम. युअर टीम मेंबर्स आर शुअर दॅट यू विल लूज. हाऊ विल यू बूस्ट देअर मॉरल्स? वर्क इन ग्रुप्स अँड प्रिपेअर अ शॉर्ट लिस्ट ऑफ व्हॉट कॅन इनकरेज द टीम. तुम्ही हरणार आहे कबड्डीच्या टीममध्ये असं तुम्हाला वाटतंय त्या मॅचमध्ये, तर तुमच्या टीमला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही कुठले कुठले पॉईंट्स किंवा कुठले कुठले मॉरल्स तुम्ही ॲड करा. सो इथं आन्सरमध्ये काही पॉईंट्स मी दिलेले आहेत. आय विल इनकरेज देम इन द फॉलोइंग वेज. फर्स्ट, आय विल टेल देम दॅट इवन इफ द ओपोनंट इज अन एलिफंट, अ स्मॉल अँट कॅन डिफीट इट. सेकंड, I will tell them our strong points. Third, we will try to figure out the opponent's weak points. विरुद्ध पार्टीचे असणारे वीक पॉईंट्स आपण काय करू, फिगर आउट करू. I will tell them no matter how strong the opponent is, we will do our best and we will win. कुठलीही एक्झाम असेल, कुठलीही गेम्स असेल, कुठलीही मॅच असेल, याच्यामध्ये टीम्स वर्क खूप इम्पॉर्टंट आहे, टीम स्पिरिट खूप इम्पॉर्टंट आहे. ॲट द सेम टाईम प्रत्येक टीमचा एक लीडर असतो. तो लीडर जो असतो तो इनकरेज करण्याचं काम करत असतो. सो ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे तो काय आहे, ॲडिंग डिफरंट प्रिपोजिशन्स टू द सेम ॲक्शन वर्ब चेंजेस द मिनिंग ऑफ द फ्रेजेस दस फॉर्म्ड. त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेत. कॉल आउट, कॉल आउट म्हणजे काय, अनाऊन्स. कॉल ॲट, कॉल ॲट म्हणजे विजिट. कॉल फॉर, समन. कॉल अप, मेक अ टेलिफोन कॉल. आणि कॉल ऑफ म्हणजे कॅन्सल. आता फ्रेझल वर्ब्स नावाचे कन्सेप्ट आहे इंग्लिशमध्ये, की जी फ्रेझल वर्ब्सला काय म्हणतात, तर अ फ्रेझल वर्ब इज अ वर्ब दॅट इज मेड अप ऑफ अ मेन वर्ब टुगेदर विथ अन ॲडवर्ब ऑर प्रिपोजिशन. जर मगाशी मी जे कॉलचे फ्रेझल वर्ब्स रीड केले त्याच्यामध्ये कॉल नावाचा जो CALL आहे हा काय आहे, वर्ब आहे. आणि त्याच्याबरोबर काही प्रिपोजिशन्स आलेले आहेत आणि काही ॲडवर्ब आलेले आहेत. जर वर्बला बरोबर प्रिपोजिशन्स आणि ॲडवर्ब आले असतील तर त्याला आपण फ्रेझल वर्ब असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. ठीक आहे. सो आपला क्वेश्चन काय आहे, गेस द डिफरन्स इन मिनिंग्स ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेजेस. So generally they have given some of the sentences with adding phrasal verb in the sentence and we have to identify or we have to differ the meaning of the phrasal verb. Okay, so first बघा काय आहे, he promised to look into the matter. तर to look into याचा मिनिंग आपल्याला शोधायचा आहे. काय आहे, तर इन्व्हेस्टिगेट सायंटिफिकली. एखादी गोष्ट आपण बारीक चौकशी करून त्याच्यामध्ये लक्ष घालून ती पूर्ण करणं, याला आपण टू लुक इन टू, लक्ष घालणे एखाद्या गोष्टीमध्ये असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. सो ही प्रॉमिस्ड टू लुक इन टू द मॅटर, याचं जे आन्सर आहे ते
इन्व्हेस्टिगेट सायंटिफिकली असं आहे. सेकंड, ही आस्क्ड मी टू लुक फॉर हिज लॉस्ट बुक. आता टू लुक फॉर याचा जो मिनिंग आहे तो आहे ट्राय टू डिस्कवर, एखादी गोष्ट शोधणे. सो ही आस्क्ड मी टू लुक फॉर हिज लॉस्ट बुक म्हणजे त्याचं पुस्तक शोधण्यामध्ये त्याला मदत कर किंवा प्रयत्न कर असं तिथं अर्थ होतो. थर्ड, आय शॅल लुक फॉरवर्ड टू युअर अरायवल. लुक फॉरवर्ड म्हणजे टू एक्सपेक्ट ऑर होप, आशा वाटणे किंवा अपेक्षा वाटणे अशा अर्थानं ते आलेला आहे. सेकंड आहे, अन इपिडेमिक ऑफ कॉलरा ब्रोक आउट इन द विलेज. आत्ताच्या सिच्युएशननुसार आपण इथं असं पण म्हणू शकतो, अन इपिडेमिक ऑफ कोरोना ब्रोक आउट इन द वर्ल्ड असं सुद्धा आपण सेंटेन्स तयार करू शकतो. मग ब्रोक आउट याचा मिनिंग काय, तर स्प्रेड अनएक्सपेक्टेडली, पसरणे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरणे, याला आपण ब्रोक आउट असं म्हणतो. द थीव्स ब्रोक इन टू द लॉक्ड हाऊस. थीव्स म्हणजे अनेक चोर. द थीव्स ब्रोक इन टू द लॉक्ड हाऊस. ब्रोक इन टू याचा मिनिंग जो आहे तो एंटर्ड फोर्सिबली अँड इल्लिगली, म्हणजे काय, आतमध्ये जबरदस्तीने किंवा इल्लिगली घुसणे याला ब्रोक इन टू असं म्हणतात. म्हणजे काय, द थीव्स ब्रोक इन टू द लॉक्ड हाऊस. ब्रोक इन टू याचा मिनिंग आहे एंटर्ड फोर्सिबली अँड इल्लिगली. सी, दे ब्रोक अप देअर फ्रेंडशिप. ब्रोक अप याचा मिनिंग आहे अँड एंड ऑफ अ रिलेशनशिप. एखादी रिलेशनशिप एंड करणे त्याला ब्रोकअप असं म्हणतात. ब्रेकअप याचा तो पास्ट आहे, ब्रोक अप. नेक्स्ट आहे, यू मस्ट कॅरी आउट युअर ड्युटी फेथफुली. आउट, आउट म्हणजे काय, टू फॉलो ऑर परस्यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे, प्लीज कॅरी ऑन विथ युअर वर्क. कॅरी ऑन म्हणजे गो ऑन, जाणे. नेक्स्ट, दे कॅरीड ऑफ द ट्रॉफी इन द फुटबॉल मॅचेस. कॅरीड ऑफ याचा अर्थ होतो अचीव्ड ऑर वन, एखादी गोष्ट मिळवणे किंवा जिंकणे. आणि लास्ट सेंटेन्स आहे, कॅरी फॉरवर्ड द रिमेनिंग बॅलन्स टू द नेक्स्ट पेज. कॅरी फॉरवर्ड याचा मिनिंग होतो ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. ओके, सो जनरली फ्रेझल वर्ब हा सुद्धा एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तो मॅच द पेअरसाठी विचारला जाईल किंवा अशा सेंटेन्सेससाठी तो त्याचा मिनिंग आयडेंटिफाय करण्यासाठी तो विचारला जाईल. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नेक्स्ट आहेत बघा मार्जिन क्वेश्चन. त्या मार्जिन क्वेश्चनमध्ये आपल्याला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. क्वेश्चन आहे फर्स्ट, वाय हॅड जॉन वॉन्टेड टू मीट कॅप्टन स्क्वेअर. कॅप्टन स्क्वेअरला जॉन का भेटू इच्छित होती. त्याचा आन्सर आहे, जॉन हॅड वॉन्टेड टू मीट कॅप्टन स्क्वेअर बिकॉज he was the only person who could give John a horse and armor, some soldiers and permission to meet the dauphin. हे त्याचं काय आहे, आन्सर आहे. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन, नेम द पर्सन्स हू जॉन नीडेड टू फ्री ओर्लिन्स. फ्री ओर्लिन्स करण्यासाठी कुठली व्यक्तीची गरज जॉनला होती. जॉन नीडेड सम पर्सन्स to free Orleans and those are Monsieur de Poligny, Squire Jack, John Godsev and Dick Archer and their servants John of Honcourt and Julian. या सर्व व्यक्तीची गरज ऑर्लिन फ्री करण्यासाठी जॉनला हवी होती. नेक्स्ट आपला मार्जिन क्वेश्चन आहे, वॉज द डॉफिन फिट्स टू बी अ प्रिन्स अँड हेअर. नो. का, डॉफिन लायक होता का प्रिन्स बनण्यासाठी किंवा वारस बनण्यासाठी, तर नाही. त्याचं रिझन आहे, द डॉफिन वॉज नॉट फिट टू बी अ प्रिन्स अँड हेअर बिकॉज ही वॉज इन चिनॉन. चिनॉन म्हणजे काय, तर ते रेसिडेन्शियल, रॉयल फॅमिलीसाठी असणारं रेसिडेन्शियल प्लेस, त्या ठिकाणी तो राहायचा. लाईक अ रॅट, उंदरासारखा. इन अ कॉर्नर मीन्स फ्रायटन्ड अँड हिडन हिमसेल्फ, स्वतःला लपवून घ्यायचा, म्हणजे तो कॉवर्ड होता, भित्रा होता. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द स्क्वेअर्स ओपिनियन अबाउट मिरॅकल्स. मिरॅकल्सबद्दल स्क्वेअरचं ओपिनियन काय होतं. त्याचा आन्सर आहे, द स्क्वेअर थॉट दॅट मिरॅकल्स डिड नॉट हॅपन इन दॅट
टाईम, हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन, व्हॉट डीड रॉबर्ट अक्यूज पॉलिंजी ऑफ? याचा आन्सर आहे, रॉबर्ट अक्यूज्ड पॉलिंजी दॅट ही वॉज ॲज मेड ॲज जॉन. जॉन सारखाच तो मॅड आहे असं त्याचं ओपिनियन त्याच्याबद्दल होतं. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन आहे, व्हॉट शोज जॉन इज अ पर्सन ऑफ इमेन्स फेथ? जॉनचा विश्वास होता देवावरती, हे कशावरून आपल्याला जाणवतं? तर बघा, शी बिलीव्ड दॅट सोल्जरिंग कॅनॉट सो डिफिकल्ट इफ गॉड इज इन युअर साइड. दिस शोज जॉन वॉज द पर्सन ऑफ इमेन्स फेथ ऑन गॉड. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन आहे, वाय वर द फ्रेंच सोल्जर्स ऑलवेज बीटन? त्याचा आन्सर आहे, द फ्रेंच सोल्जर्स वर ऑलवेज बीटन बिकॉज दे वूड फाईट ओनली टू सेव्ह देअर स्किन्स. स्वतःपुरता, स्वतःच्या जीवाचाच ते विचार करायचे, त्यामुळे ते नेहमी फ्रेंच सोल्जर्स डिफीट व्हायचे वॉरमध्ये. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन आहे, व्हॉट ड्रेस डीड जॉन वॉन्ट? जॉनला कोणता ड्रेस हवा होता? त्याचा आन्सर आहे, जॉन वॉन्टेड अ सोल्जर्स ड्रेस. नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन आहे, व्हॉट मेड रॉबर्ट फायनली ॲग्री टू द प्लॅन? त्याचा आन्सर आहे, वेन रॉबर्ट हर्ड हर वर्ड्स ही थॉट हर वर्ड्स वर इनकरेजिंग. इफ शी कुड इनकरेज डॉफिन शी कुड इनकरेज एनीवन. इन हर वर्ड्स he also found the patriotism, देशभक्ती, for France. Her firm attitude and courage made Robert finally agree to the plan. This is the answer of this margin question. आता वर्कशॉप जे आहेत त्या वर्कशॉपमधला फर्स्ट आपला एक चार्ट आपल्याला दिलेला आहे, एक ट्री डायग्रॅम आहे जॉन ऑफ आर्कचा, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बघा, सेटिंग, पिरियड, लोकेशन. पिरियड कुठला आहे? 1429. लोकेशन कुठलं? ईस्टर्न फ्रान्स. सीन कुठं घडतायत? रूम ऑफ कॅप्टन स्क्वेअर्स मिलिटरी कॅम्प. कॅरेक्टर कुठले कुठले आहेत? रॉबर्ट स्क्वेअर, स्टीवर्ट, जॉन आणि पॉलिंजी. मेन प्लॉट काय आहे वनॅक्लेसचा? जॉन स्ट्रगल फॉर सेव्हिंग न्यू ऑर्लिन्स ॲज वेल ॲज फ्रान्स. तर असा हा त्याचं काय आहे डिस्क्रिप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिक आउट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द प्ले 2 lines दॅट प्रोव्हाइड इव्हिडन्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. जॉनबद्दलचं असणारं वनॅक प्लेमधली सेंटेन्सेस की जे ह्या क्वालिटीज इंडिकेट करतात ते आपल्याला आपल्या टेक्स्टमध्ये शोधायची आहेत. बघा, जॉन ऑफ आर्कमधलं जॉनचं पहिला क्वालिटी आहे हर कॉन्फिडन्स, तिचा आत्मविश्वास. कुठल्या 2 लाईनीमध्ये दिसतो? आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स, याच्यातून तिचा आत्मविश्वास दिसतो. द डॉफिन विल गिव्ह मी ऑल आय नीड टू फ्री ऑर्लिन्स, या 2 सेंटेन्सेसमधून तिचा आत्मविश्वास आपल्याला दिसतो. सेकंड आहे हर करेज, तिचं धाडस. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. द स्क्वेअर ग्लॅर नायदर फ्रायटन्स हर नॉर स्टॉप्स हर, या 2 सेंटेन्समधून तिचं आपल्याला करेज टॉपिकमध्ये दिसतं. हर ऑप्टिमिझम, आशावाद, तिचा आशावाद. देअर विल नॉट बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर इन फ्रान्स. आणि आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साईड, याच्यातून तिचा आशावाद दिसतो. हर डिटर्मिनेशन, तिचा निश्चय, निर्धार. यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स अँड आर्मर डॉफिन, याच्यातून तिचा निर्धार दिसतो आपल्याला. यू अँड पॉली विल लिव्ह सोल्जर ऑन द सॉइल ऑफ फ्रान्स. जे डॅश डॅश आहे तो रिमेनिंग पार्ट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहायला मिळेल. आणि शेवट आहे हर पॅट्रियटिझम, तिची देशभक्ती. आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स, मी त्यांना शिकवेन फ्रान्ससाठी लढायला. आणि शी पुट्स करेज इन अस, या 2 सेंटेन्समधून तिचं आपल्याला देशभक्ती पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो कशा संदर्भात आहे? तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जे विचारलेलं आहे ते काय विचारलेलं आहे? तर बघा, आपल्या नेक्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे त्यामध्ये युजिंग द अबोव पॉइंट्स फ्रेम अ कॅरेक्टर स्केच ऑफ जॉन ऑफ आर्क इन युअर ओन वर्ड्स अँड राईट इट इन युअर नोटबुक
सजेस्ट अन अट्रॅक्टिव्ह टायटल फॉर द समरी थोडक्यात किंवा आपण म्हणूया जोन ऑफ आर्क बद्दलची माहिती आपल्याला लिहायची आहे. वर आपण तिच्या क्वालिटीज बघितलेल्या आहेत, त्या क्वालिटीजला आधारे आपल्याला त्या गोष्टी लिहायच्या आहेत. बघा इथे एक शीट दिलेली आहे, त्याच्यानुसार मी ते रीड करतो. द ब्रेव गर्ल ऑफ फ्रान्स, जोन ऑफ आर्क. Joan was a mere 17 to 18 years old, a well-built and strong country girl. She was born in a peasant family. She was called Jenny in Lorraine and Joan in France, but the soldiers called her Maid. She seemed neither afraid of anyone. She was a real patriot. She met Squire and told him to meet Dauphin for saving France. She was confident that the Dauphin would give her whatever her need. To meet Dauphin, she needed a horse and armor, and she was really courageous because for this she would not want many but some soldiers. After that, she wanted to encourage French soldiers, wanted to teach them how to fight for France and drive the English soldiers from her land. Her determination was that there would not be a single English soldier on the soil of France. Although she was not a soldier, she claimed that soldiering cannot be a difficult job if God is in their side. She was really an optimistic person as well as having ability to encourage the soldiers. So हा त्याचा काय आहे, एक आन्सर आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट फाइंड व्हॉट द फॉलोइंग आर कम्पेअर्ड टू अँड वाय सो. ओके, तर काय आहे तो, तर कंपॅरिझन करायचे आहेत आणि त्याची सेंटेन्सेस पुढे लिहायची आहेत. ॲज इझी ॲज, त्याचा आन्सर आहे बघा, चेसिंग अ काव आउट ऑफ द मिडो बिकॉज स्क्वियर कन्सिडर्ड a country girl, that's why she would have thought like that about soldiering. हे त्याचं आन्सर आहे. ॲज मॅड ॲज, जोन सारखं मॅड, बिकॉज शी वॉज प्लॅनिंग टू गो टू चिनॉन. द डॉफिन इन चिनॉन इज लाईक रॅट बिकॉज ही हिडन हिमसेल्फ अँड रिफ्युज्ड टू सेव्ह ऑर्लिन्स. नेक्स्ट आहे, the enemy soldiers will be driven away like sheep because she considered the enemy not so brave. And last आहे, Joan of Arc is a bit of miracle because she has the power to put courage in everyone. So this is the answer of our these questions. Next आहे, say why, का. राईट इट इन युअर नोटबुक. फर्स्ट आहे बघा, जोन वॉन्टेड टू मीट कॅप्टन स्क्वेअर. जोनला कॅप्टन स्क्वेअरशी भेटायचं होतं, का. त्याचा आन्सर आहे, जोन हॅड वॉन्टेड टू मीट कॅप्टन स्क्वेअर बिकॉज ही वॉज द ओनली पर्सन हू कुड गिव्ह जोन अ हॉर्स अँड आर्मर, सम सोल्जर्स, परमिशन टू मीट द डॉफिन. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस वाय क्वेश्चन. नेक्स्ट आहे, जोन didn't ask for many soldiers from the captain square. त्याचा आन्सर आहे, because she knew that the Dauphin would give her whatever she needed. Understand? Next आहे, Polygency, Jack and Dick had offered to accompany Joan. याचं आन्सर आहे, because they thought it was their last chance to save Orleans and she had inspired them. They also thought that she had sometimes like miraculous power. Next D आहे बघा, French soldiers were always beaten in war because they would fight only to save their skins. आणि लास्ट E आहे, Captain Square, Robert said, I wash my hands of it. याचा आन्सर आहे, because Captain Square found that there was something about Joan, but he was doubtful to send her to the Dauphin. He thought that
she would not be successful in her mission. He also thought that it was their last chance, but he didn't want to take the responsibility for anything. आता पुढं काही फ्रेजेस दिलेले आहेत. युजिंग अ डिक्शनरी, डिक्शनरीचा वापर करायचा आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द फॉलोइंग पेयर्स ऑफ phrases of make sentences of your own with each of them. मीनिंग पण द्यायचं आहे आणि त्याचं सेंटेन्समध्ये एक सेंटेन्स क्रिएट करायचं आहे. बघा, फर्स्ट फ्रेज आहे कट इन. कट इन याचा मीनिंग होतो इंटरप्ट. वी शुड नॉट कट इन वेन एल्डर्स टॉक, म्हणजे मध्ये मध्ये बोलणे थोडक्यात. वी शुड नॉट कट इन वेन एल्डर्स टॉक, ज्यावेळी मोठे माणसं बोलतात त्यावेळी आपण मध्ये मध्ये इंटरप्ट करू नये. कटआउट, कटआउटचा अर्थ होतो डिसकंटिन्यू. MSCB कटआउट द लाईट देअर. MSCBने लाईट काय केली, कटआउट केली. नेक्स्ट फ्रेज आहे बी हेल्ड बाय. आता या बी हेल्ड बाय याचा मीनिंग आहे मेक अ साय. द मिलिटरी कॅम्प वॉज हेल्ड बाय द एनिमी. साय म्हणजे वेढा घालणे, सराउंडिंग. पुढची फ्रेज आहे बी हेल्ड अप. त्याचा मीनिंग आहे इंड्युअर, म्हणजे काय, सहन करणे. आय एम टायर्ड बट स्टील होल्डिंग अप, हा त्याचा काय सेंटेन्स आहे. रन अवे म्हणजे एस्केप, पळून जाणे, पलायन करणे. द थीव्ज रॅन अवे फ्रॉम द हाऊस, हे त्याचं सेंटेन्स आहे. नेक्स्ट फ्रेज आहे रन फॉर, टू फ्ली टुवर्ड्स समथिंग, पळून जाणे. आफ्टर स्टार्टिंग द रेन वी रॅन फॉर द शेल्टर. नेक्स्ट फ्रेज आहे बी नोन ॲज. त्याचा मीनिंग आहे टू बी कॉल्ड ॲज. पॅरिस इज नोन ॲज द सिटी ऑफ लाईट, म्हणजे काय, ओळखणे थोडक्यात. बी नोन फॉर, टू बी फेमस फॉर, प्रसिद्ध असणे. पॅरिस इज नोन फॉर द आयफेल टॉवर. नेक्स्ट फ्रेज आहे गो विथ. त्याचं मीनिंग आहे स्यूट इच अदर. युअर शर्ट कॅन गो विथ दिस पॅन्ट, म्हणजे स्यूट होणं थोडक्यात. गो आफ्टर, सर्चिंग, शोधणे. शी वॉज गोईंग आफ्टर फॉर न्यू डिस्कवरी. नेक्स्ट फ्रेज आहे पुट फायर इन टू, मेक पॅशनेट. हिज व्हिडिओ हॅज पुट फायर इन टू देम. आणि लास्टची फ्रेज आहे पुट फायर आउट. त्याचा मीनिंग आहे एक्सटिंग्विश द फायर फायटर्स पुट द फायर आउट. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस अफर्मेटिव्ह विदाउट चेंज ऑफ मिनिंग. वाक्याचा अर्थ न बदलता ती सेंटेन्स अफर्मेटिव्ह करायची आहेत. बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे निगेटिव्ह सेंटेन्स. आय एम नॉट सो शुअर नाव. त्याचा अफर्मेटिव्ह काय होईल, आय एम लिटल बिट डाऊटफुल नाव. शुअर आणि डाऊटफुल याचं कनेक्शन आहे. नेक्स्ट निगेटिव्ह, ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. त्याचा अफर्मेटिव्ह आहे ही विल बी अनेबल टू स्टॉप देम. नेक्स्ट आय डोंट रिमेंबर. त्याचा अफर्मेटिव्ह आहे आय फॉरगेट किंवा आय फेल टू रिमेंबर. नेक्स्ट निगेटिव्ह, आय कॅन डू नो मोअर. त्याचा अफर्मेटिव्ह आहे आय एम अनेबल टू डू मोअर ऑर आय कॅन डू ओनली दिस मच. नेक्स्ट निगेटिव्ह सेंटेन्स, सर डोंट अँगर हर. त्याचा अफर्मेटिव्ह आहे सर ट्रीट हर विथ रिस्पेक्ट. नेक्स्ट निगेटिव्ह आहे बघा, आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. त्याचा अफर्मेटिव्ह आहे आय शॅल वॉन्ट लेस ऑर सम सोल्जर्स. नेक्स्ट वोकॅबलरी संदर्भातला हा क्वेश्चन आहे वर्ड फॉर्मेशन, की ज्याच्यामध्ये एक वर्ड नाउनमध्ये आहे त्याचा वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब फॉर्म लिहायचा आहे. डेमोसाठी एक वर्ड त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे सक्सेस. त्याचा वर्ब होतो सक्सीड, ॲडजेक्टिव्ह होतो सक्सेसफुल, ॲडवर्ब होतो सक्सेसफुली. आता नाउनमध्ये बघा इन्स्पिरेशन. त्याचा वर्ब होतो इन्स्पायर, ॲडजेक्टिव्ह होतो इन्स्पायरेशनल, ॲडवर्ब होतो इन्स्पायरिंगली. नाउनमध्ये बघा सेफ्टी. त्याचा वर्ब होतो सेव्ह, ॲडजेक्टिव्ह होतो सेफ, ॲडवर्ब होतो सेफली. पुढचा नाउन आहे हार्म. त्याचा वर्ब होतो हार्मच, ॲडजेक्टिव्ह हार्मफुल, ॲडवर्ब हार्मफुली. नेक्स्ट आहे नाउन थॉट. त्याचा वर्ब होतो थिंक,
ॲडजेक्टिव्ह होतो थॉटफुल आणि ॲडवर्ब होतो थॉटफुली. नेक्स्ट आहे ब्राईटनेस, त्याचा वर्ब होतो ब्राईटन, ॲडजेक्टिव्ह होतो ब्राईट, ॲडवर्ब होतो ब्राईटली, ब्रेटली नाही ब्राईटली. नाउन करेज आहे, त्याचा वर्ब इनकरेज असा होतो, ॲडजेक्टिव्ह होतो करेजियस, ॲडवर्ब होतो करेजियसली. आणि लास्ट आहे हॅसीनेस, वर्ब हॅसन, ॲडजेक्टिव्ह हेस्ट आणि ॲडवर्ब हेस्टिली. असा हा वर्ड फॉर्मचा एक चार्ट आहे. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दीज क्वेश्चन्स व्हेरी वेल. मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्यावेळी तुम्ही इंग्लिश टेक्स्टच्या व्हिडिओज तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती बघता, त्यावेळी तुमच्या समोर टेक्स्टबुक तुमचं 10चं असलं पाहिजे. ॲट द सेम टाईम नोटबुकसुद्धा असली पाहिजे, जेणेकरून डिफिकल्ट वर्ड्स असतील किंवा आणखीन जे काही क्वेश्चन्स आन्सर्स असतील ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये सुद्धा पेन्सिलने पॉईंट आउट करता येतील. हे खूप इम्पॉर्टंट आहेत. जो कट सिलेबस झालेला आहे ह्या वर्षीसाठी तुमचा, तो आपण पार्ट घेणार नाही. त्याच्याबद्दलची पण एक व्हिडिओ मी नेक्स्ट याला मी तुम्हाला सेंड करेन की कुठले पार्ट किंवा कुठले चॅप्टर आपल्याला या सिलेबसमध्ये आहेत आणि कुठले स्किप केलेले आहेत. ठीक आहे. पण तोपर्यंत ह्या ज्या व्हिडिओ होत आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या गोष्टी अंडरस्टँडिंग करून घेतल्या पाहिजेत. ज्यावेळी स्कूल ओपन होतील त्यावेळी आपण हे रिपीट तुमच्या समोर परत आणखीन आपण घेणार आहोत. त्यामुळं तोपर्यंत आपण ह्या व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायच्या आहेत. नुसत्याच पाहायच्या नाहीत, तर मी मगाशी पण म्हटल्या पद्धतीनं तुमच्याकडं नोटबुक हवं आणि तुमचं टेक्स्टबुक पण तुमच्याकडं असलं पाहिजे. ओके. आय होप यू अंडरस्टँड दिस चॅप्टर जॉन ऑफ आर्क. ओके. थँक्यू.